तुमच्याकडे भाजीला काही नाहीये आणि भाजी करायची, घरात थोड्या कुरडया आहेत आणि कांदा आहे, तर ही कुरडयाची भाजी अप्रतिम होते. तर चला सुरू करूया गावरान पद्धतीची कुरडयाची भाजी. आपण कुरडयाची भाजी करतोय आणि त्याच्यासाठी कुरडई घेतली. बरं, ही गव्हाची चिकाची कुरडई आहे, अप्रतिम टेस्ट लागते. गव्हाची घ्या शक्यतो. तर त्याच्यात नाही का मी पाणी ओततेय. कुरडई भिजणं खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. पुरेसं पाणी ओतायचं आणि अर्धा तास साईडला ठेवून द्यायची, जेणेकरून ते व्यवस्थित भिजेल अर्धा तासात. इथे ना हे कुरडया भिजून नाही का अर्धा तास झाले. तर चला आता भाजी बनवायला सुरुवात करू याची. भाजी करण्यासाठी मी इथं तेल घेतले. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि फक्त मी जिरे ॲड करते. जिरे व्यवस्थित फुलू द्यायची. तर इथं जिरे व्यवस्थित फुलली आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे इथं एक कांदा आहे, तो ॲड करते. कांदा गुलाबी सर परतून घ्यायचा या पद्धतीने. एक मीडियम साईजचा कांदा होता, तो व्यवस्थित परतून घ्यायचा आणि कांदा व्यवस्थित परतला म्हणजे भाजी चांगली लागते. कांदा व्यवस्थित परतलाय, गुलाबी सर झालाय, ट्रान्सपरंट झालाय. त्या टायमाला मी याच्यात ना हळद टाकते, अगदी किंचितशी. लाल मिरची पावडर टाकते, ती पण अगदी थोडीशी टाकते. इथं हा मी मसाला ॲड करते. एसूर आहे हा, तुम्ही काळा मसाला ॲड करू शकता. तर तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या ठेवणीतला मसाला तुम्ही ॲड करू शकता. एसूर लगेच परतून घ्यायचा आणि करपू द्यायचं नाही. आता त्याच टायमाला ज्या कुरडया भिजू घातल्या होत्या त्या ह्याच्यात ॲड करायच्या. कुरडया मी ह्याच्यात ॲड केल्यात. आणि तुम्हाला जर लाईन्स म्हणजे मोठे मोठे नूडल्स सारख्या कुरडया नको असतील तर सरळ कुरडया तोडून घेतल्या तरी चालतील, पण अशी अप्रतिम वाटते भाजी, त्याच्यामुळे मी ठेवलं. पण तुम्हाला जर म्हणजे असं खूप मोठ्या मोठ्या कुरडया त्याच्यात दिसायला नको आहेत तर तुम्ही तोडून ॲड केल्या तरी चालतील. आता हे 1 ते 2 मिनटं मसाल्यात व्यवस्थित परतून घ्यायचं या पद्धतीने. तर पहा, व्यवस्थित परतली की मीठ टाकायचं चवीनुसार. आता कुरडईला ना ऑलरेडी मीठ असतं, हे लक्षात ठेवायचं. आपण कुरडया जेव्हा बनवतो त्याच्यात मीठ ॲड केलेलं असतं, त्याच्यामुळं थोडंसं लागणार आहे, खूप जास्त नाही लागणार. तर हे परतून घ्यायचं व्यवस्थित, ठेवायचं आणि वाफ काढायची अगदी 2 मिनिटासाठी. व्यवस्थित कुरडया वाफल्या जातात, अप्रतिम भाजी लागते. आंब्याच्या रसासोबत जेव्हा तुम्ही सुकी भाजी बघता तर हा बेस्ट ऑप्शन आहे. तर चला ही कुरडया व्यवस्थित आपण वाफलू देऊ. पाणी टाकायची काही गरज नाही, कारण कुरडया आधीच पाण्यात भिजवलेल्या होत्या, त्याच्यामुळं बारीक गॅसवर ह्या वाफवून घ्यायच्या. अगदी 2 ते 3 मिनिटात वाफतात. भाजी वाफलायला ठेवून 2 मिनिटं झालेत आणि 2 मिनिटांनी मी ताट काढते. तर पहा, अप्रतिम असा वास येतोय आणि खूप सुरेख लागते. आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते आणि ही भाजी तुमची तयार. तर पहा, असं परतून घ्यायचे एकदा, खूप सुरेख लागते. आणि तर इथे मी नाही का कुरडयाची भाजी साईडला काढून घेते आणि मी तुम्हाला दाखवते. आता मी कुरडया तोडल्या नाहीये, त्याच्यामुळे कुरडया ज्या आकाराच्या असतात किंवा जशा असतात तशा आहेत या. तर पहा, अप्रतिम झाले आणि सुरेख लागते. तर चला मी सगळी राहिलेली भाजी अशीच काढून घेते साईडला. तयार आहे एकदम झटपट अशी, अगदी 5 मिनिटात तयार होणारी ही कुरडयाची भाजी. अप्रतिम झाले आणि काहीच लागत नाही. बरं, नुसतं कुरडया कांदा असला की झालं तुमचं काम.